दूधबाधा झाल्याचे सांगत मायलेकींना डांबून ठेवत दिले सळ्यांचे चटके. चला तर पाहू कुठे घडली ही घटना. यवतमाळमध्ये भयंकर आगोरी प्रकार उघडकीस आला आहे. तुझ्यावर दृष्ट आत्म्याचा प्रभाव पडल्याचे सांगत एका भोंदू बाबाने मायलेकींना खोलीत डांबून ठेवत त्यांना सळ्यांचे चटके दिले. यवतमाळ शहरातील कॉटन मार्केट परिसरात वंजारी फैलात येथे ही घटना घडली. महादेव परसराम पालवे असे या भोंदू बाबाचे नाव आहे. पतीपासून विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला भोंदूबाबाने आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर दुष्ट आत्म्याचा प्रभाव असल्याचे सांगत आगोरी उपचारासाठी तिला स्वतःच्या घरी आणले. महिलेसोबत तिची 14 वर्षाची मुलगीही आली. भोंदूबाबाने पडक्या जागेत पत्र्याची खोली तयार केली आणि या खोलीत मायलेकींना डांबून ठेवले. उपचाराच्या नावाखाली या भोंदूबाबाने मायलेकींना गरम सळीचे चटके देत होता. दोघींच्या अंगावर जखमा आणि मारहाणीचे वळ दिसून आले. गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी भोंदूबाबाच्या घरी धाड टाकली. यावेळी घरातील वातावरण आणि यातनागृह पाहून पोलीसही हादरले. भोंदूबाबाने घरातच बुवाबाजीचे दुकान मांडले होते. महिलेच्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून भोंदूबाबा विरोधात बाल संरक्षण आणि जादूटोणा कायद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मंडळी, अशाच भोंदूबाबांपासून सावध राहा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्य या चॅनलला सबस्क्राईब करा.